प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे. तुम्ही बघू शकताय लांब लांबपर्यंत किती मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे. भव्य असं पार्किंग आहे. त्याचबरोबर इकडं रजिस्ट्रेशन करून इथून एंट्री आहे कृषी प्रदर्शन. तर इथून एंट्री आहे प्रदर्शनासाठी आणि या ठिकाणी हे पास घेतले जाते आणि इथून आत सोडले जाते. तर इथून हे आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये. झाडांच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत. या ठिकाणी वेगळे वेगळे झाडं वगैरे आहेत आणि त्याचबरोबर फुलांचा प्लांट आहे. या ठिकाणी बघा किती सुंदर फुलं आहेत. नंतर या ठिकाणी मत्स्य शेती विषयीचा हा स्टॉल आहे. बघूया या ठिकाणी कोणत्या व्हरायटीच्या मासे वगैरे आहेत. हे खेकडे आहेत तिथे, खेकडे पालन. ह्या तलावात पण खेकडे आहेत काय? नाही, मासे. आणि हे खेकडे पालन कुठं केलं जातं? अशा बॉक्समध्ये काय? होय काय? त्याला पाण्याची वगैरे आवश्यकता नसते. मासे आहेत. हे कसले मासे आहेत? हे सूर्यफूल शेती आहे. अगोदर फक्त असं पिवळ्या कलरचे सूर्यफूल असायचे, मात्र आता हे असे ब्राऊन तांबूस तपकिरी रंगाचे पण सूर्यफूल आहे. हे रंगीबिरंगी जेनी फुले आहेत. नंतर कॉस्मिक रेड वगैरे आहेत. हे फुलं वेगळे वेगळे कलरची फुलं आहेत या ठिकाणी. तर हे टोमॅटो आहे. हे कोणत्या टाईपचे टोमॅटो आहे? ही चेरी टोमॅटो आहे, डेलिकॉन व्हरायटी. आणि हे मोस्टली कायसाठी वापरलं जातं? मोस्टली कायसाठी वापरतात? एक्सपोर्टसाठी यूज केलं जातं. मार्केटमध्ये तर हैदराबाद, बेंगलोर. आणि ते काळे कलरचे टोमॅटो कुठे येते? आत आहेत काय? तर हे चेरी टोमॅटो वगैरे आहेत. एक्सपोर्ट माल आहे असं त्यांनी आपल्याला सांगितले. आणि बघा हे कशा प्रकारे झाड आहे इथं. हे भोपळ्याची शेती आहे आणि या ठिकाणी फार मोठ्या आकाराचे भोपळे आहेत. होय, एक मिनिट. होय, वरद व्हरायटी असं ह्यांनी सांगितलंय. आणि त्यात गोल आकाराचे पण आहेत काय? भोपळ्यानंतर इथं गोसावळ्याचा प्लॉट आहे. त्यानंतर इथं एक प्लॉट आहे. वेगवेगळे प्लॉट आहेत. दोडका वगैरे लोक फोटोशूट पण करत आहेत. इथं परदेशी पालेभाज्या आहेत. जसं आपल्याकडे पालक वगैरे असतात त्या टाईपचे. आणि ह्याला खाली जमीन नाही, पाणी आहे. पाणी असं शेड नेट मध्ये हे लावावं लागतं. हे ऊसाच्या शेतामध्ये आलो आपण आणि हे तंत्रज्ञान वापरून हे ऊस बनवले. तुम्ही बघू शकता किती मोठी हाईट आहे या ऊसाची. ऊसाची शेती बघा किती मोठी हाईट आहे ऊसाची. या ठिकाणी हे सेन्सर्स वगैरे बसवलेले आहेत
आणि त्याच टेक्नॉलॉजीला AI टेक्नॉलॉजी असं म्हणतात आणि त्याच्या आधारेवरती हे ऊसाची डेव्हलपमेंट होती. एक 40 कांड्यांचा हा ऊस आहे, साधारणतः 10 महिन्याचा असा ऊस. हे तर जे काही रेकॉर्ड होईल रात्रभरात दिवसभरात ते आपल्याला ह्या ॲपला येते काय हेवाल्या फायलो नावाच्या ॲपला ही सर्व इन्फॉर्मेशन येते आणि त्याच्या आधारे मग शेतकऱ्यांना पुढचं ॲनालिसिस करण्यासाठी सिंपल होत असते. या ठिकाणी फोटोशूटसाठी खूप अशी गर्दी आहे. खूप छान असं फुलांचं डेकोरेशन वगैरे या ठिकाणी केलेलं आहे. प्रदर्शनासाठी खूप मोठा एरिया असल्यामुळे खूप चालत फिरावं लागते. ज्यांच्या पायाच्या दुखणे वगैरे असेल त्या लोकांनी या ठिकाणी थोडं येणं टाळावं, कारण एकदा एंट्री केल्यावरती पूर्ण प्रदर्शन बघितल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. इकडून बघा बाहेर जाण्याची गर्दी आहे. पलीकडच्या साईड बुके वगैरे असते, त्याचे जे फुलं आहेत ते अशा प्रकारे ह्या पॉली हाऊसमध्ये तयार केले जातात. विदाऊट जमीनची हे हवेत तयार होत आहेत ही फुलं. इकडे छान असे कमानी बनवले आहेत. त्याचबरोबर साईडला खूप प्लॉट आहेत. या साईडला हे वेगळे वेगळे सीड्स कंपन्यांचे तयार केलेले हे फूड्स प्रोडक्ट्स आहेत. भोपळा, शिमला मिर्च, कलिंगड वगैरे. त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी वगैरे सुरू आहे. हे भोपळा बघू शकता, साधारणतः 8 ते 9 फुटाचा आहे. आपल्या कॅमेऱ्यात पण बसत नाही हा एवढा मोठा भोपळा आहे. या ठिकाणी ट्रॅक्टरच्या वेगळ्या वेगळ्या प्रजाती आणि वेगळे वेगळे अवजार, शेतीला लागणे ट्रॅक्टरचे अवजार आहेत या ठिकाणी. या ठिकाणी बघा कसं औषध फवारणी होत आहे. खिलार बैलांची जोडी आहे, त्याचबरोबर वेगळे वेगळे बैलांच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. आमचे मित्र सर्पमित्र राहुल शेठ जराडे हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांची ही गाय बघा खिलार वळू. खाली दाढीला वर आज तुम्ही घेतली दाढीला आपला व्हिडिओ काढून माझ्या मोहीम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. कुठल्या प्रजातीचा हे बैल आहे? खिल्लार काजळी किल्लर मधले हे जे आहे त्यांच्याकडे वळू सुद्धा आहेत. 4 वळू आहेत. हा जो आहे तो आता 2.5 वर्षाचा आहे आणि एकदम उत्कृष्ट ब्रीड, एकदम चांगल्या ब्रीड मध्ये हे मेटिंग करून देतात ते. आणि सगळ्यात छोटी गाय आहे. या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कोंबड्या आहेत. कडकनाथ कोंबडी, या कडकनाथ कोंबडीचं पूर्ण कलर पण काळा आणि मटण पण या कोंबडीचं काळा असतं. या ठिकाणी मधुमक्षिका पालनचा प्लॅन्ट आहे. त्याच्याच बाजूला घोडे वगैरे आहेत वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे. या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कंपन्याची बियाणे औषधं आहेत. हिरव्या रंगाची तर केळी सगळेच बघतात, मात्र या ठिकाणी हे बघा रेड बनाना, लाल रंगाची केळी आहेत, लाल. या ठिकाणी हॉर्स शोची तयारी चालू आहे आणि घोडा वेगळ्या वेगळ्या टाईपचे जंप मारणार आहे बहुतेक. आय थिंक अजून तर नाही चालू, बघूया आता काय होतं. या ठिकाणी हा हॉर्स शो चालू आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे प्रदर्शन त्याबद्दल तुम्ही कमेंट करा.